नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सोलापूर जनता सहकारी बँकेअंतर्गत नवीन 70 पेक्षा जास्त जागांसाठी वेगवेगळ्या पदांची पदभरती आलेली आहे. तर या पदभरतीविषयी अतिशय डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, मेन ब्रांच जर विचार केला तर आपल्याला मुख्यालय कुठे आहे मित्रांनो? तर बघा, आपल्याला सोलापूर या ठिकाणी मुख्यालय आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर यामध्ये जर म्हटलं तर या बँकेचे मुख्यालय सोलापूर या ठिकाणी असून महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांमध्ये वेगवेगळ्या शाखा आहेत. जसे की महाराष्ट्राचा जर प्रामुख्याने विचार केला तर बघा, महाराष्ट्रामध्ये विस्तार कुठं कुठं आहे मित्रांनो? सोलापूर जिल्ह्यामध्ये ब्रांच आहे, त्यासोबत लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, त्याच्यानंतर बीड, नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये, त्याचसोबत कर्नाटक जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हे सोलापूर जनता सहकारी बँक आहे या बँकेची शाखा बघण्यासाठी भेटलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या आपल्याला वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, राज्यांमध्ये या बँकेच्या शाखा आहेत मित्रांनो. आणि या बँकेअंतर्गत आपल्याला 70 पेक्षा जास्त जागांसाठी नवीन पदभरती आलेली आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने 4 पदं आहेत मित्रांनो. या चारही पदांबद्दल डिटेलमध्ये आपण माहिती बघणार आहोत. याच्याबद्दल आपण माहिती बघितल्यानंतर जसं की वयाची अट, शैक्षणिक पात्रता, त्याच सोबत अभ्यासक्रम काय आहे, परीक्षेचं स्वरूप काय असतं, सिलेक्शनची जी प्रोसेस आहे ती कशी असते, याच्यावरती सविस्तर चर्चा करणार आहोत. चारही पदांबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर बघा, तर या जाहिरातीचं जर म्हटलं तर शॉर्ट नोटिफिकेशन सर्वप्रथम आपल्याला पेपरला बघण्यासाठी भेटलेलं होतं. त्याच्यावरती आपण टेलिग्रामवरती माहिती देखील दिलेली होती. तर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात मित्रांनो. बघा, आपल्याला जर म्हटलं तर पहिलं जीएमचं पद आहे मित्रांनो. ठीक आहे. जे पद आपण म्हणू शकतो सर व्यवस्थापक म्हणून हे पद आहे मित्रांनो. तर यासाठी आपल्याला 2 पदं बघण्यासाठी भेटलेत. त्याच्यानंतर आपल्याला सहाय्यक सर व्यवस्थापक म्हणजेच एजीएमचं पद आहे मित्रांनो. त्याच्यासाठी 4 पद आपल्याला बघण्यासाठी भेटलेत. त्याच्यानंतर 3 नंबरचं पद आहे मित्रांनो, ज्युनियर ऑफिसर. ठीक आहे. तर हे पद याच्यासाठी जर म्हटलं तर 12 पद आहेत मित्रांनो. आणि सर्वात महत्वाचं क्लर्क हे पद आहे, म्हणजेच लिपिक हे पद आहे मित्रांनो. याच्यासाठी आपल्याला 53 पदसंख्या बघण्यासाठी भेटलेल्या आहेत. अशा प्रकारच्या 70 प्लस जागांसाठी ही नवीन पदभरती आलेली बघण्यासाठी भेटलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. तर चला, आता आपण व्यवस्थित क्लर्क या पदाची संपूर्ण माहिती बघूयात मित्रांनो. त्याच्यानंतर, कारण क्लर्क या पदासाठी सर्वात जास्त जागा आहेत मित्रांनो. आणि बाकीचे जे पण पद आहेत, 3 पद, याच्याबद्दल देखील संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर बघा, सविस्तर जाहिरात तुम्हाला कुठे भेटेल, कशी डाउनलोड करायची हे देखील सांगतो. तर या दोन्ही वेबसाईटची लिंक, ठीक आहे. आता ही पहिली ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो. तर इथून जर म्हटलं तर जाहिरात डाउनलोड करायचं ऑप्शन आहे. मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, कोणत्याही लँग्वेजमध्ये तुम्ही लिपिक या पदाची ही जाहिरात डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला जे जीएम आणि एजीएमचं पद होतं मित्रांनो. ठीक आहे. तर आपल्याला या पदांची जाहिरात इथे बघण्यासाठी भेटेल. आणि जे ज्युनियर ऑफिसचं पद होतं तर त्याची जाहिरात आपल्याला इथे बघण्यासाठी भेटेल. म्हणजे एकत्रित आपल्याला ज्या वेगवेगळ्या 3 ते 4 जाहिराती आहेत त्या सर्व इथे तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. ही ऑफिशियल वेबसाईट आहे. या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. आणि इथं महत्वाची जी आपल्याला पेपरला जाहिरात आली होती तर ती इथं बघण्यासाठी भेटलेली आहे. ठीक आहे. तर चला, सर्वप्रथम क्लर्क म्हणजेच लिपिक या पदाबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात. त्याच्यानंतर बाकीच्या सर्व पदांवरती देखील आपण चर्चा करणार आहोत. याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजेच आपल्याला क्लर्क पदासाठी सर्वात जास्त पद आहेत मित्रांनो, 53 पदे. बाकीच्या पदांवरती देखील आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यासाठी आपल्याला अभ्यासक्रम काय असतो मित्रांनो, तर याच्याबद्दल संपूर्ण डिटेलमध्ये माहिती देणार आहे. आणि अभ्यास कुठून करायचा याच्यासाठी अतिशय महत्वाच्या IMP नोट्स आपण उपलब्ध करून देणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जिल्हा बँकेच्या आपल्याकडे 95 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहेत उत्तरासोबत. याच्यामधूनच आपल्याला भरपूर प्रश्न रिपीट झालेले बघण्यासाठी भेटतात. तर हे देखील तुम्हाला आपल्या नोट्समध्ये सर्व काही उपलब्ध होऊन जातील. बाकी विषयाच्या नोट्स देखील भेटतील. तर त्या तुम्हाला कशा जॉईन करायचं याच्याबद्दल देखील पुढे व्हिडिओमध्ये माहिती बघण्यासाठी भेटणार आहे. ठीक आहे. तर बघा, ही जाहिरात मी इथं ओपन करून घेतलेली आहे मित्रांनो. ही क्लर्कची आहे. आपल्याला पदाचं नाव दिलेलं आहे ट्रेनी क्लर्क. आता ट्रेनी क्लर्क याच्यामध्ये बहुतेक विद्यार्थ्यांचा असा देखील प्रश्न विचारला जातो की आपल्याला इथं सर्वप्रथम ट्रेनिंग दिली जाणार का? तर होय मित्रांनो, पहिले आपल्याला 1-2 वर्ष ट्रेनिंग दिली जाते मित्रांनो. आता इथे असा प्रश्न निर्माण होतो विद्यार्थ्यांचा की 1-2 वर्ष तुम्हाला ट्रेनिंग दिली जाणार, तर म्हणजे तुम्हाला या 1-2 वर्षामध्ये पेमेंट दिलं जाईल का मित्रांनो? तर नक्कीच मित्रांनो, तुम्हाला तेव्हा देखील तुमचं पेमेंट इथं सुरू असतं मित्रांनो. आणि इथे ट्रेनिंग झाल्यानंतर तुमचा म्हणजे प्रोबेशन पिरियड आपण म्हणू शकतो, ट्रेनिंग पिरियड झाल्यानंतर आपल्याला डायरेक्टली जर म्हटलं तर परमनंट केलं जातं मित्रांनो. ठीक आहे. परमनंट स्वरूपाचा आपल्याला हा जॉब बघण्यासाठी भेटलेला आहे मित्रांनो. त्याच्यामुळे काळजी करू नका, पगार देखील तुम्हाला इथं चांगला असतो या बँकेमध्ये. ठीक आहे. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय असतं मित्रांनो, आता
वेगवेगळ्या जिल्हा बँक आहे, जसं की अहिल्यानगरची जिल्हा बँक धरली, ठीक आहे. तर आता अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असं आपण धरलं, ठीक आहे. तर आता जेव्हा या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या बँक भरती येतात ना, तेव्हा काय असतं मित्रांनो, की आपल्याला एकाच जिल्ह्यामध्ये, जसं की या बँकेमध्ये तुम्ही जॉईन झाला तर तुमची बदली फक्त त्याच जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये होईल जिथं ती ब्रांच आहे, ठीक आहे. परंतु आता सोलापूर जनता सहकारी बँक जर म्हटलं तर संपूर्ण आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघण्यासाठी भेटेल. म्हणजे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शाखा आहेत मित्रांनो, ठीक आहे. तर याच्यामध्ये या शाखा देखील दिलेल्या आहेत सांगितल्याप्रमाणे, ठीक आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड, नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नांदेड, ठीक आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये शाखा आहेत. तर तुमचं जर म्हटलं तर एखादा जिल्हा जवळचा असेल तर तिथे देखील तुम्ही इथे ट्रान्सफर करून घेऊ शकता. हा एक प्लस पॉईंट असणार आहे. ऑल महाराष्ट्रामधून विद्यार्थी अर्ज करू शकतात. कोणत्याही जिल्ह्यातून तुम्ही इथं अर्ज करू शकतात, काहीच अडचण नाही, ठीक आहे मित्रांनो. सविस्तर माहिती आपण बघणार आहोत, ठीक आहे. त्याच्यामुळे जर म्हटलं तर ट्रेनिंग क्लर्क या पदाबद्दल संपूर्ण माहिती आता आपण बघूयात मित्रांनो. चला, तर बघा, सर्वप्रथम जर म्हटलं तर आपल्याला इथं ऑनलाईन प्रकारेच अर्ज भरायचा आहे. अर्ज कसा भरायचा, अर्ज करण्याची लिंक कुठे आहे याच्याबद्दल पुढे तुम्हाला माहिती बघण्यासाठी भेटेल, ठीक आहे. आता जर म्हटलं तर बघा, वयोमर्यादा काय दिली या पदासाठी, कमीत कमी आपल्याला दिलेली नाहीये, परंतु कमीत कमी 18 ते 30 वर्षापर्यंत, ठीक आहे. कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात. कधीपर्यंत 30 वर्ष तुमचं पूर्ण असायला पाहिजे, म्हणजे 30 वर्षाच्या आत असायला पाहिजे. तर 31/5/2026 पर्यंत तुमचं 30 वर्षाच्या आत तुम्ही असायला पाहिजे, ठीक आहे. तेव्हा तुम्ही इथं अर्ज करू शकतात. थोडक्यात जर म्हटलं तर 18 ते 30 ही वयोमर्यादा आहे आपल्याला. त्याचसोबत बँकिंग क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम केलं असेल आणि 5 वर्षाचा तुमच्याकडे जर अनुभव असेल तर तुम्हाला वयामध्ये 5 वर्षाची सूट बघण्यासाठी भेटेल मित्रांनो, ठीक आहे. तर 5 वर्षाची सूट तेव्हा देण्यात येईल केव्हा तुमच्याकडे बँकिंग क्षेत्राचा जो अनुभव असेल 5 वर्षाचा तेव्हा, ठीक आहे. म्हणजे ते उमेदवार 35 वयापर्यंत इथे अर्ज करू शकतात. पात्रता काय दिलेली मित्रांनो, शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून आपण पदवी उत्तीर्ण केलेली असायला पाहिजे. कोणत्या पॅटर्ननुसार, हे 10 म्हणजे 10वी, ठीक आहे. 10वी झाल्यानंतर 2 वर्षाचा कोणताही कोर्स असायला पाहिजे मित्रांनो. 10वी झाल्यानंतर, ठीक आहे. म्हणजे जसे की 11वी आणि 12वी हे आपलं झालं 10वी नंतरचं, किंवा एखाद्यानं जर म्हटलं तर इथं जर 10वी झाल्यानंतर डायरेक्टली डिप्लोमा केला असेल 2 वर्षाचा तरी देखील इथं अर्ज करू शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे तुमची 3 वर्षाची पदवी असायला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे जसं की 10वी झाल्यानंतर आपलं ग्रॅज्युएशन 3 वर्षाचं असतं, तर ते तुम्ही पूर्ण केलं तर तुम्ही इथं पात्र आहात या पदासाठी, ठीक आहे. थोडक्यात जर म्हटलं तर 10वी नंतर 2 वर्षाचं तुम्ही काही केलं असेल, डिप्लोमा किंवा डायरेक्टली 12वी केली तरी चालतं. त्याच्यानंतर 3 वर्षाचा एखादा कोर्स असायला पाहिजे. तुमचं TY पूर्ण झालं असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज भरू शकतात, काही अडचण नाही. किंवा 12वी नंतर तुम्ही 12वी नंतर कोणताही 3 वर्षाचा एखादा कोर्स पूर्ण केला असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता. थोडक्यात जर म्हटलं तर कोणतीही पदवी जर असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकतात, परंतु ती पदवी तुम्ही 50% गुणांसह पास केली असायला पाहिजे. हे तुम्हाला समजून आलं शैक्षणिक पात्रता. बाकी जर म्हटलं तर उमेदवाराला मराठी, इंग्रजी त्याचसोबत हिंदी, आपल्याला हे जे वेगवेगळ्या भाषा आहेत त्या लिहिता वाचता बोलता येणं आवश्यक असणार आहे. आणि बाकी जर म्हटलं तर हे आपल्याला वापरता यायला पाहिजे. तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजेलच असं दिलेलं नाहीये मित्रांनो, ठीक आहे. परंतु जर म्हटलं तर तुम्हाला हे हाताळता किंवा याच्यामध्ये तुम्हाला प्रावीण्य, किंवा आपण म्हणू शकतो थोडक्यात हे तुम्हाला यूज करता आलं पाहिजे, वापरता आलं पाहिजे, चालवता आलं पाहिजे. याच्यामध्ये वर्ड, एक्सेल, ईमेल, टायपिंग वगैरे अशा स्वरूपामध्ये दिलेलं आहे, ठीक आहे. तर याचं तुमच्याकडे थोडंफार जर म्हटलं तर तुम्हाला इथे हे यूज करता आलं पाहिजे असं सांगितलेलं आहे. कोणत्या प्रकारचं सर्टिफिकेट इथं मागितलेलं नाहीये मित्रांनो, ठीक आहे. फक्त आपल्याला शैक्षणिक पात्रता दिली आहे, पदवी उत्तीर्ण असायला पाहिजे, ठीक आहे. तर चला आता पुढील बाकीची माहिती बघूयात मित्रांनो. आता हे वरील कोणासाठी आहे, ऑल महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी ही शैक्षणिक पात्रता दिली आहे. परंतु सांगितल्याप्रमाणे या बँकेच्या शाखा आपल्याला अजून एका राज्यामध्ये बघण्यासाठी भेटलेल्या आहेत मित्रांनो, कर्नाटक येथील जर म्हटलं तर विजयपूर या शाखेसाठी आपल्याला इथेही शाखा आहे या बँकेची. तर तिथे जर तुम्ही जर त्या उमेदवार म्हणजे त्या भागातून अर्ज करणार असाल, त्या बँकेच्या ज्या शाखा आहेत मित्रांनो, आता या बँकेच्या या शाखेसाठी म्हणजे कर्नाटक राज्यातील शाखेसाठी जर अर्ज भरणार असाल तर तेव्हा तुम्हाला कन्नड भाषा इथं बोलता, लिहिता, वाचता यायला पाहिजे, लिहिता यायला पाहिजे असं सांगितलेलं आहे मित्रांनो. त्या उमेदवारांना तिथे प्राधान्य दिलं जाईल असं सांगितलेलं आहे मित्रांनो. बाकी सर्वात जास्त जागा इथं महाराष्ट्रामध्ये आहेत मित्रांनो. फक्त 2-3 जागा आपल्याला या ब्रांचेसाठी असतील असं म्हणायला हरकत नाही. बाकीच्या सर्व जागा फक्त आपल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी बघण्यासाठी भेटलेल्या आहेत मित्रांनो. वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या ठिकाणी वेगवेगळ्या शाखांमध्ये या जागा आहेत मित्रांनो, ठीक आहे. आता इथे काय म्हणता येईल, अनुभव, ठीक आहे. अनुभव असलेल्या उमेदवाराला इथे प्राधान्य दिलं जाईल. कशामध्ये, आपल्याला नागरी सहकारी बँक किंवा इतर कोणत्याही आपल्याला म्हणू शकतो अनुसूचित किंवा व्यवसायिक बँकेमध्ये लिपिक म्हणून अनुभव असेल तर त्या उमेदवाराला म्हणजे त्या याच्यामध्ये तुम्हाला लिपिक म्हणून अनुभव असेल किंवा समकक्ष पदावरती तुमच्याकडे एखादा अनुभव असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य देखील दिलं जाईल मित्रांनो, ठीक आहे. अदरवाईज सर्व विद्यार्थ्यांचा सारखाच विचार केला जाईल. अर्ज तुम्हाला कुठे भरायचा मित्रांनो, या पेजवरती जाऊन या वेबसाईटला भेट देऊन तुम्हाला इथं अर्ज भरायचा मित्रांनो. बाकी संपूर्ण माहिती दिली आहे. अर्ज भरताना जर म्हटलं तर फोटो साईज किती पाहिजे, त्याच्यासोबत परीक्षा शुल्क किती असणार आहे, ठीक आहे. फोटो
फोटो सिग्नेचर डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे याच्याबद्दल माहिती दिली आहे. परीक्षा शुल्क जर विचार केला तर आपल्याला टोटल परीक्षा शुल्क किती सांगितले मित्रांनो, 775 प्लस 18% GST, म्हणजे आपल्याला टोटल एकत्रित जर म्हटलं तर 915 रुपये परीक्षा शुल्क आपल्याला बघण्यासाठी भेटणार आहे. म्हणजे ऑनलाईन जेव्हा आपण फॉर्म भरतो तेव्हा आपल्याला एवढं परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे. आता पुढे बघा, सिलेक्शनसाठी जी कॅम्प्युटरवरती आपली परीक्षा होणार आहे, ठीक आहे, ती MCQ टाईप होणार आहे मित्रांनो. CBT टेस्ट MCQ टाईप मध्ये होणार आहे मित्रांनो, ठीक आहे. परीक्षा सदर जर म्हटलं तर महाराष्ट्र येथे, तसेच आवश्यक जे पण आवश्यकतेनुसार जर विचार केला तर वेगवेगळ्या ठिकाणी होऊ शकते. शक्यता ही जर म्हटलं तर ही परीक्षा आपल्याला पुणे मुंबई या ठिकाणी झालेली बघण्यासाठी भेटते. पुणे किंवा मुंबई किंवा नाशिक या ठिकाणी झालेली बघण्यासाठी भेटते, ठीक आहे. तर याच्यासाठी आपल्याला जर म्हटलं तर अजून फॉर्म भरायचा आपण व्हिडिओ टाकलेला नाहीये, तो जेव्हा आपण व्हिडिओ टाकू तेव्हा कोणकोणते सेंटर येतात निवडण्यासाठी त्याच्यावरती देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे मित्रांनो, ठीक आहे. आता इथं आपल्याला काय म्हटलेलं आहे, परीक्षा दिनांक, वेळ, केंद्राचे नाव वगैरे, पत्ता वगैरे उमेदवाराच्या हॉल तिकीटवरती उपलब्ध करून दिला जाईल, ठीक आहे. आता बाकी जर म्हटलं तर त्याच्याविषयी रेग्युलर अपडेट मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक ग्रुप तयार केलेला आहे मित्रांनो, ठीक आहे. ऑलरेडी हा ग्रुप आपला जिल्हा बँकेसाठी ऑलरेडी आहे मित्रांनो पहिल्यापासून. तर त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला काय करायचं आहे, जॉईन व्हायचं मित्रांनो, ठीक आहे. तिथे सर्व अपडेट तुम्हाला रेग्युलर या पदभरतीविषयी तुम्हाला तिथं भेटून जातील, काळजी करण्याची गरज पडणार नाही, ठीक आहे. इतर जर म्हटलं तर टेलिग्राम ग्रुप आहे आपला YBD अकॅडमीचा, तिथे जरी जॉईन झाला तरी तिथे तुम्हाला अपडेट वेळोवेळी दिले जातील मित्रांनो. आणि बाकी जर म्हटलं तर परीक्षेच्या वेळेस आपलं हॉल तिकीट वगैरे त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला मेसेजवरती देखील भेटेल, आणि जो पण ईमेल देणार आहे तुम्ही आपलं फॉर्म भरताना तेव्हा त्याच्यावरती देखील तुम्हाला वेळोवेळी ती माहिती दिली जाईल, ठीक आहे. आता जर म्हटलं तर बाकी जर म्हटलं तर उपस्थिती खर्च, म्हणजे परीक्षेला येण्या जाण्यासाठी अशा प्रकारची मुलाखतीला जेव्हा तुम्हाला बोलवलं जाईल त्याचा खर्च, तर याच्यासाठी येण्या जाण्याचा खर्च तुम्हालाच करावा लागणार आहे, याच्याबद्दल देखील माहिती दिली आहे. आता वेतन म्हणजे पगार किती असणार आहे याच्याबद्दल तुम्हाला माहिती इथे देऊन घेतो मित्रांनो. त्याच्यानंतर डायरेक्टली शैक्षणिक पात्रता हे वगैरे झालं, वयाची अट झालं. आता पगार आपण जाणून घेऊयात, त्याच्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रम याच्याबद्दल माहिती बघणार आहोत. तर बघा, आता इथं पहिलं जर म्हटलं तर ट्रेनिंग कालावधी दिलेला आहे मित्रांनो, 3 वर्षाचा इथं ट्रेनिंग कालावधी दिला आहे मित्रांनो, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये जर म्हटलं तर बघा 2 वर्षाचा ट्रेनिंग कालावधी आहे मित्रांनो, त्याच्यानंतर प्रमोशन कालावधी दिलेला आहे मित्रांनो. म्हणजे थोडक्यात जर म्हटलं तर 2 वर्ष तुम्हाला इथं ट्रेनिंग दिली जाईल, किंवा आपण म्हणू शकतो की सराव, त्यासोबत तुम्हाला इथं जर म्हटलं तर पेमेंट देखील दिले जाईल. किती पहिल्या वर्षी किती असणार आहे, 17,500 हे पेमेंट असणार आहे क्लर्क या पदासाठी. दुसऱ्या वर्षी जर म्हटलं तर 22,500 हे पेमेंट असणार आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर प्रमोशन कालावधीमध्ये डायरेक्टली तुमचं पेमेंट किती होणार आहे मित्रांनो, 28,255 एवढं पेमेंट होणार आहे मित्रांनो. म्हणजे पेमेंट एकदम चांगलं आहे मित्रांनो, ठीक आहे. गव्हर्नमेंट नोकरीसारखं तुम्हाला इथं पेमेंट भेटणार आहे मित्रांनो. चांगली संधी असणार आहे, तर या संधीचा लाभ घ्यायला विसरू नका मित्रांनो, ठीक आहे. पहिल्या 2 वर्ष तुम्हाला थोडंसं कमी पेमेंट आहे, आणि जसं प्रोबेशन कालावधी इथं सुरू होईल तेव्हा डायरेक्टली 28,000 पासून तुमचं इथं पेमेंट होणार आहे मित्रांनो पर मंथ, ठीक आहे. अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे. तर चला आता अभ्यासक्रमाबद्दल माहिती जाणून घेऊयात मित्रांनो. तर ही जाहिरात इथे जर म्हटलं तर बघा, इथं इंग्लिश स्वरूपामध्ये इथं डाउनलोड करून घेतलेली आहे. तर बघा इथे तुम्ही जाणून घेऊ शकता. तर बघा ही जाहिरात दिलेली आहे, ठीक आहे. तर क्लर्क या पदाची असे मित्रांनो, इथे जर म्हटलं तर बघा ट्रेनिंग क्लर्क, तर याच पदाची ही इंग्लिश फॉर्मॅटमध्ये जाहिरात आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रम दिलाय बघा. इथं आपल्याला पेमेंट बद्दल माहिती दिली. त्याच्यानंतर पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथं अभ्यासक्रम दिलेला आहे संपूर्ण काही, आणि स्वरूप देखील दिलेलं आहे. परीक्षेचं स्वरूप कसं असेल, आपल्याला रिझनिंग वरती कोणत्या टाईपचे प्रश्न विचारले जातील, जसं की इथं आपल्याला जे पण अक्षरमाला आहे याच्यावरती प्रश्न विचारला गेलाय. त्याच्यानंतर ग्रुपवरती प्रश्न आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला अंकमाला याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला गेलाय मित्रांनो, ठीक आहे. या टाईपच्या बुद्धिमत्तावरती प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर इथं आपल्याला गणित दिलंय मित्रांनो, गणितावरती कसे प्रश्न असतील हे तुम्ही बघू शकता. डेमो देखील दिलेला आहे मित्रांनो. याच्यासाठी सर्वात काय असतं मित्रांनो महत्वाचं, मागील प्रश्नपत्रिका. मागील प्रश्नपत्रिका सोडवा, अगदी सोपा पेपर तुम्हाला जाईल. बाकी जर म्हटलं तर इंग्लिश लँग्वेजवरती तुम्हाला कसे प्रश्न असतात मित्रांनो, फिल इन द ब्लँक असतं, एररवरती प्रश्न असतात, आपल्याला समानार्थी विरुद्धार्थी याच्यावरती प्रश्न असतात. या टाईपचे एकदम सोपे प्रश्न असतात मित्रांनो बघा. आणि बाकी जर म्हटलं तर GK GS आणि कॅम्प्युटरवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत मित्रांनो, ठीक आहे. तर बाकी इथं आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे. तर बघा संपूर्ण कोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जातील तर ती माहिती आता आपण जाणून घेऊयात. तर बघा पहिल्या जर म्हटलं तर बघा टोटल 100 आपल्याला मार्कांचा इथं 100 प्रश्नांसाठी आपल्याला इथं पेपर असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. 100 प्रश्न 100 गुणांसाठी तुम्हाला विचारले जातील. याच्यामध्ये बुद्धिमत्तावरती 30 प्रश्न असतील, गणितावरती 20 प्रश्न असतील, इंग्लिश लँग्वेजवरती तुम्हाला 20 प्रश्न असतील. त्याच्यानंतर आपल्याला GK GS वरती 15 प्रश्न आणि कम्प्युटरवरती तुम्हाला 15 प्रश्न असतील मित्रांनो, ठीक आहे. तर आपण या सर्व विषयांच्या नोट्स देखील उपलब्ध करून देतो मित्रांनो, अतिशय महत्त्वाच्या नोट्स. तर त्याच्याबद्दल थोडक्यात आता माहिती आपण जाणून घेऊयात.
तर बघा मित्रांनो, स्पेशल DCC बँक भरती म्हणजे जिल्हा बँकेसाठी आपण इथं या नोट्स उपलब्ध करून देतोय. गेल्या इथे जर म्हटलं तर 3 ते 4 वर्षापासून आपण नोट्स उपलब्ध करून देतोय. तेव्हापासून आपण सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका देखील कलेक्ट करत आलेलो आहेत मित्रांनो. या प्रश्नपत्रिका देखील तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असणार आहेत. कारण या प्रश्नपत्रिकांमधून तुम्हाला संपूर्ण स्वरूप समजून येतं आणि बाकी जर म्हटलं तर आपल्याला इथं कॅम्प्युटरचं झालं. आता बँकिंग सहकारी याच्यासाठी विचारलं जाणार नाही या बँक भरतीसाठी. नाहीतर आपल्याला जर म्हटलं तर बँकिंग सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक व माहिती तंत्रज्ञान या 3 विषयांवरती प्रश्न विचारले जातात मित्रांनो. तर त्यामध्ये आपल्याला मागील ज्या प्रश्नपत्रिका असतात त्यातून भरपूर प्रश्न ॲज इट इज रिपीट होत असतात. त्याच्यामुळे या प्रश्नपत्रिका खूप कामी असतात मित्रांनो तुमच्यासाठी. तर याच्यासाठी फक्त आपल्याला कॉम्प्युटरवरती प्रश्न विचारले जाणार आहेत. तर भरपूर प्रश्न मागील प्रश्नपत्रिकेमधून रिपीट होतात आणि संपूर्ण ॲज इट इज सेम टॉपिकवरती तुम्हाला मागच्या प्रश्नपत्रिकेमधून मॅथ, रिझनिंग याच्यावरती देखील प्रश्न विचारलेले बघण्यासाठी भेटतात. त्याच्यामुळे या प्रश्नपत्रिका खूप महत्त्वाच्या असतात. त्याच्यामुळे आपण या नोट्समध्ये सर्व प्रश्नपत्रिका देखील उपलब्ध करून देतोय आणि बाकी सर्व विषयाच्या नोट्स देखील उपलब्ध करून देतोय. याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला बघा, आता मराठीवरती याच्यासाठी प्रश्न विचारले जाणार नाही, परंतु तुम्ही हा फॉर्म भरल्यानंतर इतरही वेगवेगळ्या जिल्हा बँकेची जर तुम्ही तयारी करत असाल तर त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. बँकिंग सहकार याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात. कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे आपण एकाच याच्यामध्ये एकदा तुम्ही नोट्स घेतल्या तर सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध करून देतोय. प्लस मागील सर्व प्रश्नपत्रिका देखील जिल्हा बँकेच्या झालेल्या उत्तरासोबत उपलब्ध करून देतोय. तर या नोट्समध्ये तुम्हाला काय काय भेटेल? मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMP GK, संगणक व माहिती तंत्रज्ञान, बँकिंग सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था हे सर्व विषयांच्या तुम्हाला प्रत्येक विषयाच्या 100 ते 150 पेजेसच्या टॉपिकनुसार IMP प्रश्नासोबत या नोट्स तुम्हाला सेपरेट उपलब्ध करून दिले जातील. याच्या व्यतिरिक्त 95 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका भेटतील वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या झालेल्या सर्व शिफ्टच्या, लिपिक, शिपाई, चालक जे पण वेगवेगळे पद असतात त्या सर्व पदांच्या झालेल्या प्रश्नपत्रिका भेटतील सर्व शिफ्टच्या. याच्यामध्ये लातूर झालं, गोंदिया झालं, पुणे झालं, अहमदनगर, सातारा, चंद्रपूर, भंडारा, रत्नागिरी, ठाणे, वेगवेगळे रायगड वगैरे झालं. तर या सर्व जिल्ह्यांच्या जेवढ्या पण झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत 95 प्लस प्रश्नपत्रिका या देखील या नोट्समध्ये उपलब्ध करून आपण दिलेल्या आहेत. आता तुम्हाला जॉईन कसं व्हायचं मित्रांनो, इथे एक नंबर दिलेला बघा 91 39 64 31 99. याच्यासाठी सर्वांचं एकत्रित पेमेंट ठेवलेलं आहे आपण 229. याच्यामध्ये तुम्हाला 95 प्लस प्रश्नपत्रिका प्लस तुम्हाला 7 ते 8 विषयाच्या नोट्स सर्व काही स्टडी मटेरियल जवळपास उपलब्ध करून देतोय. म्हणजे दुसरीकडे तुम्हाला गवसण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे. तर सर्व एकत्रित आपण उपलब्ध करून देतोय अतिशय कमी किमतीमध्ये 229 मध्ये. तर तुम्हाला 91 39 64 31 99 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. ठीक आहे. पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी एकच नंबर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये हे सर्व स्टडी मटेरियल PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून दिले जाईल. आपल्या नोट्स सर्व टॉपिकनुसार आणि टायपिंग फॉर्मॅटमध्ये आहेत, ज्याची तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता सर्वात महत्त्वाचं. आणि क्वेश्चन पेपर देखील तुम्हाला ॲज इट इज जसे आन्सर की असतात त्याच उपलब्ध करून दिले जातील. सर्व टायपिंग सोबत व आपल्याला उत्तरासोबत देखील इथे हे बघण्यासाठी भेटेल मित्रांनो. ठीक आहे. PDF स्वरूपामध्ये आणि सर्व सेपरेट असेल. सर्व विषयाच्या नोट्स, सर्व क्वेश्चन पेपर देखील सेपरेट असणार आहे. सर्वांची किंमत 229 असणार आहे मित्रांनो. तर जॉईन व्हायला विसरू नका, कारण सर्वात महत्त्वाच्या सर्व नोट्स आणि क्वेश्चन पेपर एकाच ठिकाणी अतिशय कमी किमतीमध्ये आपण उपलब्ध करून देतोय. तर चला बाकीच्या मुद्द्यांवरती देखील आपण चर्चा करूयात. तर बघा, पुढे काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे मित्रांनो, त्याच्यावरती आता आपण चर्चा करूयात. जसं की पहिलं आणि दुसरं वर्ष जर म्हटलं तर ट्रेनिंग कालावधी म्हणून इथं करावं लागणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर या कालावधीमध्ये देखील तुम्हाला इथं जे आहे पेमेंट ते किती असणार आहे त्याच्या इथं स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. आणि त्याच्यानंतर तिसरं वर्ष इथं सुरू झाल्यानंतर तुमचा प्रोबेशन पिरियड म्हणजे तुम्हाला इथं परमनंट करून घेतलं जाईल तिसऱ्या वर्षी. तर त्याच्या संदर्भात इथं माहिती दिली आहे बघा. इथं आपल्याला जर म्हटलं तर या कालावधीमध्ये, ट्रेनिंग कालावधीमध्ये तुमची कामगिरी इथं आपल्याला समाधानकारक असेल किंवा रिक्त जागांच्या उपलब्धतेनुसार इथं अधीन राहू, म्हणजे जेवढं पण जागा भरल्या जातात मित्रांनो त्याच्यानुसार तुमची कामगिरी जी आहे ती व्यवस्थित असायला पाहिजे या 2 वर्षामध्ये. ठीक आहे. आणि त्याला अधीन राहून तुम्हाला इथं कायमस्वरूपी इथं नोकरी इथं घेण्याचा विचार केला जाऊ शकतो असं म्हटलेलं आहे मित्रांनो. म्हणजे तिसऱ्या वर्षी जेव्हा प्रोबेशन पिरियड तुमचा इथं प्रोबेशन कालावधी इथं सुरू होतो तेव्हा तुम्हाला इथं परमनंट केलं जाणार आहे मित्रांनो. पहिल्या 2 वर्षी तुम्ही इथं जॉईन होणार, तुम्हाला पेमेंट वगैरे एवढं चालू असणार, परंतु तेव्हा तुम्ही परमनंट नसणार आहे. तिसऱ्या वर्षापासून तुम्हाला इथं परमनंट केल्याचा इथं विचार केला जाणार असं स्पष्टपणे इथं म्हटलेलं आहे मित्रांनो. छोट्या गोष्टींकडे इथं लक्ष असणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यायची असते. आता अन्य बाबी जर म्हटलं तर सिलेक्शन प्रोसेस दिली, लेखी परीक्षा असणार, त्याच्यानंतर डॉक्युमेंटला आणि आपल्याला मुलाखतीला बोलवलं जाणार. त्याच्यामध्ये संपूर्ण तुमचे उच्च शिक्षण त्यासोबत संबंधित कामाचा जो पण तुमचा
अनुभव वगैरे असेल याच्यावरती तुम्हाला अंतिम तुमचं इथं सिलेक्शन केलं जाईल मित्रांनो. बाकी जर म्हटलं तर इथं इतर माहिती दिली आहे, जसं की ऑनलाईन अर्ज. आपल्याला ऑनलाईन अर्ज सुरुवात आजपासून झालेली आहे मित्रांनो, 12/6/2026 पासून. शेवटची तारीख असणार आहे 27/6/2026 पर्यंत. आपण 12 वाजेपर्यंत इथे अर्ज करू शकता, अशा प्रकारची माहिती दिली आहे. आणि बाकी जर म्हटलं तर इतर सर्व माहिती बरोबर भरायची. आणि जर म्हटलं तर तुमच्या या पदभरतीच्या बाबतीत कोणत्या प्रकारच्या शंका असतील या पदभरतीबाबत, तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता. इथं 10:30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत इथं संपर्क करू शकता. आणि अर्ज भरताना कोणत्या प्रकारची तांत्रिक अडचण आली तर त्याच्यासाठी हा सेपरेट नंबर दिलेला आहे. तर दोन्ही संपर्क तुम्ही इथं सेव्ह करून घ्या. काय अडचण आली भरतीविषयी तर तुम्ही इथं कॉल करायचा. आणि जर म्हटलं तर तांत्रिक अडचण आली भरण्यासाठी तर तुम्ही याच्यावरती संपर्क करायचा. ठीक आहे. तर अशा प्रकारचे क्लर्क या पदाबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला समजून आली असेल. आता जर म्हटलं तर इथे बघा, अर्ज करण्यासाठी इथं ऑप्शन आहे मित्रांनो. इथं अहवाल प्रोग्राम्स म्हणजे जे आपण जाहिराती असेल ते बघण्यासाठी भेटतात म्हणजे या ठिकाणी. त्याच्यानंतर इथे आपण ऑलरेडी अर्ज भरलेला असेल म्हणजे रजिस्ट्रेशन केलं असेल तर साइन इन करू शकता. आणि इथं नवीन अर्ज भरण्यासाठी इथं ऑप्शन आहे मित्रांनो, जसं की न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर इथे पूर्ण नाव भरायचा, ईमेल भरायचा, मोबाईल नंबर, पासवर्ड भरायचा, पासवर्ड व्यवस्थित तयार करायचा, तो टाकायचा. आणि क्रिएट अकाउंटवरती क्लिक करून आपल्याला अकाउंट बनवायचं. अकाउंट बनवल्यानंतर बाकीचे जर म्हटलं तर वैयक्तिक माहिती टाकून पेमेंट वगैरे फोटो सिग्नेचर अपलोड करून त्याच्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशनची प्रिंट घ्यायची, आपलं ॲप्लिकेशन सबमिट करून. ठीक आहे. आणि बाकी जर म्हटलं तर इथे देखील तुम्हाला अभ्यासक्रम दिलाय किंवा काही नोटीस असतील इथं या अनाउन्समेंटवरती तुम्हाला त्या कळवल्या जातील. त्यासाठी ही लिंक असणार आहे मित्रांनो. आणि बाकी इथे देखील कॉन्टॅक्ट दिले, त्याच्यावरती देखील तुम्ही संपर्क करू शकता या स्वरूपामध्ये. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला सर्व माहिती समजून आली. बाकी जर म्हटलं तर बघा, ही एक जाहिरात होती, जसं की इथं मागे घेतो बघा. तर याच्यामध्ये जर प्रामुख्याने विचार केला तर इथे बघा आपल्याला इथं काय महत्त्वाची माहिती दिली आहे, जसं की इथं आपल्याला 2 पदं होती मित्रांनो. ठीक आहे. आता GM म्हणजेच आपल्याला जनरल मॅनेजर आणि आपल्याला इथं दुसरं पद होतं मित्रांनो, असिस्टंटचं पद होतं वाटते. ठीक आहे. तर ती देखील जाहिरात मी इथं ओपन करतो. याच्यावरती क्लिक केल्यानंतर ती देखील जाहिरात इथं ओपन होऊन येईल. आणि बाकी जर म्हटलं तर ज्युनियर ऑफिसरचं एक पद होतं, तर त्यांच्या देखील इथं जाहिरात तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर या पदासाठी जर म्हटलं तर आपल्याला जे जनरल मॅनेजरचं पद आहे मित्रांनो, याच्यासाठी 2 जागा आहे. आणि असिस्टंट जनरल मॅनेजरच्या 4 जागा आहे. तर पहिले जे पद आहे जनरल मॅनेजर, याच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला ही शैक्षणिक पात्रता पाहिजे, याच्यापैकी तुमचं एखादा पदवी असायला पाहिजे, तुम्ही पदवी उत्तीर्ण केलेली असायला पाहिजे. आणि याच्यासाठी तुम्हाला 15 वर्षाचा बँकिंग अनुभव देखील पाहिजे आहे मित्रांनो. कमीत कमी, जास्तीत जास्त 15 वर्षाचा असेल तर चांगली गोष्ट आहे. आणि इथं मॅक्झिमम मिनिमम इथं दिलेलं आहे मित्रांनो, ते तुम्ही बघून घेऊ शकता. आणि सॅलरी या पदासाठी सर्वात जास्त असणार आहे. आपली सॅलरी किती असणार आहे, 1,10,000 ते 1,25,000 प्रत्येक महिन्याला तुम्हाला या पदासाठी पेमेंट दिलं जाईल मित्रांनो. ठीक आहे. पेमेंट चांगलं असणार आहे या पदासाठी. आणि 2 नंबरचं पद होतं असिस्टंट जनरल मॅनेजर. याच्या 4 पोस्ट आहेत मित्रांनो. याच्यासाठी ही पद आपल्याला याच्यापैकी कोणतेही आपली पदवी असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता. त्याच्यासाठी देखील आपला अनुभव इथं असणं गरजेचं असणार आहे. आणि याच्यासाठी 1,00,000 ते 1,10,000 दरम्यानमध्ये तुमचं पेमेंट असणार आहे मित्रांनो. एज लिमिट जर म्हटलं तर या पदासाठी कमीत कमी 55 वर्षापर्यंत आणि या पदासाठी 60 वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकता. तर अशा प्रकारची या पदांबद्दल देखील माहिती दिली आहे. आणि पुढे सर सांगायचं जर म्हटलं तर बघा, आपल्याला हेच जाहिरात आहे. त्याच्यानंतर ही अर्ज करण्याची लिंक आहे मित्रांनो, ही आपली पेपरची जाहिरात आहे. आणि बाकी जर म्हटलं तर इथे बघा आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे. अभ्यासक्रम आणि नोट्सबद्दल ऑलरेडी माहिती दिलेली आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टनुसार आपल्याला काय टॉपिकनुसार प्रश्न टॉपिक दिलेले नाही आहेत, थोडक्यात टॉपिक दिले तर डेमो दिला आहे. आणि बाकी राहिली सब्जेक्टचे नाव आहेत मित्रांनो. क्लर्क पद झालं. बाकीचं म्हटलं तर अजून एक पद राहिलं मित्रांनो. ठीक आहे. तर त्या पदाची देखील जाहिरात इथं दाखवून घेतो. तर बघा इथं ज्युनियर ऑफिसरचं पद आहे मित्रांनो. तर याची देखील तुम्ही इथं जाहिरात डाउनलोड करू शकता. जास्त काही वेगळं नाही आहे. इथं आपल्याला वयाची अट दिली आहे बघा. इथं आपल्याला वयाची अट दिली 28 ते 35 याच्या दरम्यानमध्ये आपली इथं पदवीच असायला पाहिजे. कोणतीही पदवी असेल तर चालेल, परंतु इथं तुमच्याकडे इथं आपल्याला महत्त्वाचं म्हणजे इथं बघा अनुभव लागतोय. आय थिंक इथं अनुभव तर काही दिलेला नाही आहे, खाली अनुभव दिलेला बघा. याच्यामध्ये कमीत कमी आपल्याला इथं जर म्हटलं तर 7 वर्षाचा अनुभव इथं पाहिजे आहे मित्रांनो या पदासाठी. त्याच्यामुळे वयाची अट इथं 28 ते 35 दिले मित्रांनो. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर मराठी, हिंदी, इंग्रजी लिहिता वाचता बोलता येणं गरजेचं असणार आहे. आणि संगणकाचं ज्ञान देखील इथं असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर बाकी अशाच प्रकारची माहिती इथं खाली दिलेली आहे. तर याच्यासाठी आपल्याला 10 की 12 पद आहेत मित्रांनो, ते बघून घ्या. परीक्षा शुल्क वगैरे सारखंच असणार आहे. आणि बाकीची माहिती इथं खाली सेम असणार आहे. ठीक आहे. आपल्याला अर्जाची तारीख देखील सारखीच असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. त्या वेबसाईटला भेट द्या. टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला याच्याबद्दल अपडेट दिलेला आहे. आणि अदरवाईज तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारचे रेग्युलर अपडेट मिळवण्यासाठी आपण काय केलेलं आहे, एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे मित्रांनो. ठीक आहे.
तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर त्या ग्रुपला जॉईन व्हायचं पहिल्यांदा. आणि सोबत जर म्हटलं तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा पहिले, ठीक आहे. त्याच्यानंतर जॉईन व्हा लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला अशा प्रकारचे भेटत राहतील मित्रांनो. बाकी सर्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्ज करण्या अगोदर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या, करिअर कॉर्नरमध्ये जाऊन संपूर्ण जाहिरातीबद्दल माहिती जाणून घ्या आणि त्याच्यानंतर अर्ज करा. अर्ज करण्या अगोदर नोटिफिकेशन म्हणजे जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या, ठीक आहे. बाकी काही तुमचे आपले काही महत्त्वाचे पॉईंट इथं कव्हर करायचे राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याच्यावरती देखील आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे. चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.